नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र ई श्रम कार्ड म्हणजे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ई श्रम कार्ड आता आपल्याला या कार्डवर 3 ते 6,000 रुपये हे शासनाद्वारे मिळणार आहेत। तर मित्रांनो, आता ई श्रम कार्ड भरपूर लोकांनी काढलेलेच नाही, तर आता आपल्याला ई श्रम कार्ड कसे काढायचे तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। तर मित्रांनो, घर बसल्या आपल्याला कुठेही जायची गरज नाही आणि कुणाला पैसे द्यायची काही आवश्यकता नाही। आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून जे काही ई श्रम कार्ड आहे हे काढू शकतो आणि शासनानं जे काही आपल्याला 3 ते 6,000 रुपयापर्यंत पैसे देत आहे याचा लाभ घेऊ शकतो। तर मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिले लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब बी करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवर बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ। मित्रांनो, या मोबाईलच्या कोणत्याही एका ब्राउझरमध्ये जायचं आहे। ब्राउझरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपला ई श्रम असे टाईप करायचे आहे आणि त्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो, आपल्यासमोर जे काही पहिलीच वेबसाईट येईल या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहा, जे काही केंद्र शासनाची जे काही वेबसाईट आहे आपल्यासमोर ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत। तर या ठिकाणी आपल्याला रजिस्टर ऑन ई श्रम या ठिकाणी आपल्याला म्हणजे जे काही पहिला ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता, आपल्यासमोर आपला जे काही मोबाईल नंबर आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला आणि जे काही कॅप्चर कोड आहे या ठिकाणी टाकायचा आहे आणि जे खाली 2 ठिकाणी आपल्याला जे काही विचारलेलं आहे तर आपला EPFO नंबर आहे का, असल्यास आपण येस करू शकता किंवा नाही असल्यास आपण नो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली बी नो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो सेंड OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जे काही आपल्या मोबाईलवरती OTP येईल हे OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो पाहू शकता, OTP आपल्यासमोर आलेला आहे। मी याला कॉपी करतो आणि OTP या ठिकाणी मी पेस्ट करतो आणि पेस्ट केल्यानंतर मी सबमिटवर क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहा, आपल्यासमोर आपल्याला जे काही आपला आधार क्रमांक आहे, आधार क्रमांक विचारलेला आहे। या ठिकाणी आपण आधार क्रमांक टाकू शकता आणि आपल्याला जर फिंगरप्रिंट देऊन आपले जे हे ई श्रम कार्ड काढायचे असेल तर आपण फिंगरप्रिंट देऊन काढू शकता। आपल्याला नाहीतर आपण मोबाईलद्वारे काढत असल्यामुळे आपण OTPला सेंड करू आणि OTPला सेंड करून नंतर आपल्याला खाली या ठिकाणी कॅप्चर कोड दिसत आहे तर हे या डब्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आय अग्रीवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आपल्याला आता सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता, जे काही आपलं आधार कार्डची डिटेल्स आहे आपल्यासमोर आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपली पर्सनल डिटेल माहिती भरायची आहे। तर पर्सनल डिटेल माहितीमध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की आपला इमर्जन्सी मोबाईल नंबर असेल तर आपण या ठिकाणी टाकू शकता। जर आपला ईमेल ID असेल तर या ठिकाणी टाकू शकता। जर तुम्ही विवाहित असेल किंवा अविवाहित असेल तर आपण या ठिकाणी टाकू शकता आणि आपल्या आईचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे। आपली कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि खाली आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जे काही ब्लड ग्रुप आहे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। माहीत नसल्यास नो म्हणून करा। मित्रांनो, थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला नोवर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, मी या ठिकाणी माहिती भरलेली आहे। आपली कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे काही आपला कॅटेगरीचा आयडेंटिटी प्रूफ आहे आपण या ठिकाणी टाकू शकता। आता टाकायची आवश्यकता नाही, नंतर सुद्धा टाकू शकता। तर मित्रांनो, खाली आपल्याला नॉमिनी डिटेल्स विचारलेले आहे। जर आपल्या जे काही नॉमिनी आहे नॉमिनी आपण ठेवू शकतो या ठिकाणी, तर आपण घरचा कोणाचंही एकाचे नाव या ठिकाणी त्याची डिटेल्स माहिती भरू शकतो। सेव्ह अँड कंटिन्यू याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहा, या ठिकाणची आपली जे काही दुसरी स्टेप आहे कंप्लीट झालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस डिटेल्स विचारलेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर जे काही आपलं राज्य आहे हे राज्य या ठिकाणी टाकायचं आहे आणि जे काही आपला जिल्हा आहे जिल्हासुद्धा या ठिकाणी आपण टाकायचा आहे। जिल्हा टाकल्यानंतर मित्रांनो, खाली जे काही स्टेट ID नंबर आहे हे देण्याची काही आवश्यकता नाही आपल्याला। तर मित्रांनो पहा, करंटली ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। जर आपण शहरी भागातले असेल तर शहरी निवडू शकतो आणि ग्रामीण भागातले असेल तर या ठिकाणी ग्रामीण निवडू शकतो। तुम्ही या ठिकाणी रूरल निवडतो तर या ठिकाणी जे काही आपला ॲड्रेस आहे ॲड्रेस 1 ॲड्रेस 2 हे माहिती भरायची आहे। त्या खाली आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी आपले जे काही तालुका तहसील आहे या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला आणि थोडं खाली आल्यानंतर जे आपल्याला खालच्या ठिकाणी जे काही पिनकोड विचारलेला आहे हे पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। तर मित्रांनो, पहिली माहिती भरल्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे। तर खाली आल्यानंतर या ठिकाणी आपण
सध्या कोण्या ठिकाणी राहतो, तर हे या ठिकाणी पूर्ण पत्ता आपल्याला ज्या ठिकाणी राहत असाल आता सध्या तुम्ही, तर हे ठिकाण या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. तर मित्रांनो मी या ठिकाणी जे काही ठिकाण आहे ते टाकून घेतो आणि किती वर्षापासून राहता हे आपण या ठिकाणी टाकायचं आहे. तर आपण या ठिकाणी टाकायचं आहे, पूर्णपणे माहिती भरून घ्यायची आहे. जे काय आपला ॲड्रेस आहे, स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, तहसील आहे, पिनकोड आहे, आपल्या गावाचं नाव, हे पूर्णपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो हे भरून घेऊ शकता. तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण जर आपला पत्ता भरला असेल तर भरल्यानंतर या ठिकाणी जे काही ऑप्शन दिसत आहे सेव्ह अँड कंटिन्यू या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपली तीनही स्टेप कंप्लीट झालेले आहेत. ॲड्रेस आणि जे काही आपले पर्सनल डिटेल्स आहे या ठिकाणी आपल्याला झालेले आहेत. तर आता या ठिकाणी एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आपल्याला तुम्ही शिक्षित असाल किंवा अशिक्षित असाल या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे. तर या ठिकाणी तुमची जे काही आपण शाळा शिकलेली असेल तर ते शिकलेले असेल मग टाका, नसेल तर या ठिकाणी नोटसुद्धा टाकू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही आपण शाळेत शिकलेले नसल्यामुळे आपण या ठिकाणी नोट या ठिकाणी ऑप्शन टाकूता. तुम्ही जर शिकलेले असाल तर आपण या ठिकाणी तुमचे जे काही एज्युकेशन आहे ते टाकू शकता. त्या खाली आपण या ठिकाणी जे काही सर्टिफिकेट देऊ शकता. मित्रांनो आपल्याला तुमच्यासमोर या ठिकाणी आपली इन्कम विचारलेली आहे. जी काही इन्कम आहे आपली तुम्ही या ठिकाणी क्लिक करून टाकू शकता इन्कम, आणि जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. इन्कम सर्टिफिकेट अपलोड करणार गेले तरीही चालेल. तर आपल्याला मित्रांनो खाली आल्यानंतर जे काही सेव्ह अँड कंटिन्यू आहे या आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो पहा, क्लिक केल्यानंतर आपली तिसरी चौथीसुद्धा स्टेप कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही आपले कोणते काम करता तर या ठिकाणी आपल्याला माहिती विचारलेली आहे. तर तुम्ही कोणते काम करता या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे माहिती. तर आपल्याला जे काही याचा नंबर असतो तर या ठिकाणी जे काही क्लिक हेअर हे बटन दिसत आहे, ही PDF आपल्याला डाउनलोड करायची आणि जे काही तुम्ही मिस्त्री काम किंवा सुतार काम किंवा घरगुती काम जे काही करत असाल याचं जे काही नंबर असते या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आहे, खाली यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही कामाचा अनुभव आहे ते विचारलेलं आहे. तुम्ही किती वर्षे काम केले आहे. तर आपण या ठिकाणी 1, 2, 3 वर्षे जे काही अनुभव आहेत तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जर तुम्हाला या कामामध्ये कोणते सर्टिफिकेट जर मिळाले असेल तर हे जे काही सर्टिफिकेट आहे या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. जर तुम्हाला या कामाचा अनुभव घ्यायचा असेल किंवा ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे काही ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे तर आपण या ठिकाणी जे काही कामाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल किंवा ट्रेनिंग घ्यायची असेल तर 1 नंबरच्याला सिलेक्ट करायचा आहे. अन्यथा आपल्याला घ्यायचा नसेल तर खाली जे काही दुसऱ्या नंबरचा ऑप्शन दिसत आहे दुसऱ्या नंबरच्या याला टिक करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी त्याच्या खाली 2 ऑप्शन दिसत आहेत. तर या 2 ऑप्शनला काय करायचं मी ते सांगतो. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहिलं जे काय ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला नो राहू द्यायचं आहे. नोवरच क्लिक करायचं आहे. दुसऱ्या ओपनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणीही नोच आपल्याला ठेवायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो आपल्यासमोर आता 5ही स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला जे काही बँक डिटेल आहे ही विचारलेली आहे. या ठिकाणी आपल्याला बँकेची पूर्ण माहिती आपल्याला टाकायची आहे. या ठिकाणी आपला अकाउंट क्रमांक टाकायचा आहे. ज्या व्यक्तीचे आहे त्या ठिकाणची नाव टाकायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्याला जे काही बँकेचे नाव आहे हे बँकेचे नाव टाकायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे काही ब्रँच आहे ही ब्रँच टाकायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी IFSC कोड टाकल्यानंतर जे काही खालचे 2 ऑप्शन आहेत हे ऑटोमॅटिक येऊन जातील. तर मी या ठिकाणी जे काही बँकेचे डिटेल्स आहे हे भरून घेतो. तर मित्रांनो पाहू शकता याला आपल्याला जे काही सर्च केल्यानंतर जे काही आपली बँकेची नाव आहे बँकेचे नाव आलेले आहे आणि कोण्या ठिकाणची बँक आहे या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला खाली जे काही सेव्ह अँड कंटिन्यू हे ऑप्शन दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर जे काही डिटेल्स आहे हे आपल्यासमोर आलेले आहे. जे काही आधार कार्डावरचीच आपली डिटेल्स असते ही पूर्णपणे आलेली आहे. तर आपण याच्यामध्ये कोण्या ठिकाणी जर आपली काही चूक झाली असेल तर आपण या ठिकाणी जाऊन आपल्याला याला एडिटसुद्धा करू शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी माझी कोणतीही चूक झालेली नाही चूक. तर मी याला खाली स्क्रॉल करतो आणि स्क्रॉल करून या ठिकाणी जे काय आय ॲग्री आहे आय ॲग्रीला आपण क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मी पूर्णपणे माहिती माझी चेक केलेली आहे. याच्यामध्ये काही चूक नाही. तर मित्रांनो लास्टला आपल्याला जे काही सबमिट बटन आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो असं प्रोसेस होईल. तर या ठिकाणी जे काही आपलं ई-श्रम कार्ड आहे हे आपल्याला डाउनलोड ऑप्शन आपल्यासमोर येऊन जाईल. तर मित्रांनो आपल्याला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी
जे काही तुमचं ई श्रम कार्ड आहे हे आपल्यासमोर दिसत आहे. आपला जे काही नंबर आहे नंबरसुद्धा या ठिकाणी जे काही आधार कार्ड नंबर असते त्या टाईपचा नंबर या ई श्रम कार्डसुद्धा त्याला असते. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जे काही आपलं ई श्रम कार्ड आहे आपल्यासमोर ओपन होत आहे. तर याला डाउनलोड करायचे असेल तर मित्रांनो आपल्याला थोडं खाली यायचं आहे. या ठिकाणी जे काही डाउनलोड UNE कार्ड या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर आपलं जे काही ई श्रम कार्ड आहे हे डाउनलोड झालेलं आहे. तर याच्यावर पाहू शकता आपले नाव बिव जे काही पूर्ण डिटेल्स आहे या ठिकाणी आलेली आहे. आपला जे काही पत्ता आहे पत्तासुद्धा आपल्या या ठिकाणी आलेला आहे. पूर्णपणे आपला मोबाईल नंबर आलेला आहे. पूर्णपणे आपले डिटेल्स या ठिकाणी आलेले आहे. तर मित्रांनो तुम्हीही घर बसल्या आपल्या मोबाईलवरून आपलं ई श्रम कार्ड काढू शकता. कुठं जायची आवश्यकता नाही, कुणाला पैसे द्यायची आवश्यकता नाही. तर मित्रांनो हे ई श्रम कार्ड काढल्यानंतर जे काही शासनामार्फत आपल्याला जे काही 3 ते 6 हजारापर्यंत आपल्याला पैसे येणार आहेत, तर या पैशाचा आपण लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवर बघायला भेटत जातील.